तर आज आपण आमच्या इथे वेलाला ना कारले आलेत. पण काय झालं माहिती आहे का, या कारल्याच्या वेलानं ना माझी सगळीच झाडं ही झालीत. जर मला फुलं काढता येत नाही, जर आवळ्याला आवळे नाही, तिकडे तेजपत्ता म्हणजे 3 झाडं आणि ते चौथं लिचीचं झाड, चेरीचं झाड आहे, ती पण सगळं वेडले. त्यामुळे आज ठरवलं की आपण कारले घेऊया आणि कारल्याचा वेलच उपटून टाकूया. म्हणजे एका कारल्यामुळे माझी 4 झाडं बाद होत आहेत. त्यामुळं चला तर आता कारली जेवढी काढून घेऊया आपण. संपली नाही आहेत की दिसेनात. ह्या हिशोब किती ह्याला असतील इकडे. खूपच पसरलाय वेल. एक झाड वाकलं त्यानं. किती छान झाड होत आहे का नाही. हो वाव किती छान वास आला. सुगंध एकदम ती तेजपत्त्याचा ते सगळ्याने पाहिजे त्यामुळे स्पायसी प्लांट. हा होतेच का किती वास चांगला आला त्याचा. दाखव मला इथं, आग मला दाखव. हे बघ हे बघ हे बघ दिसली. येस. काय म्हणतेस? इथून तुकडून काढून येईल सगळा. इथूनच वेल तोडूयात काय? तोडा. काही आणते तेल चढायला. तर अशा प्रकारे आज आम्हाला एवढी कारली मिळालेली आहेत. पण हे बघा, एकच वेल ह्या पूर्ण 4-5 झाडांना वेढला आहे आणि त्यामुळे हे खूप किचमिड काढून दिसत आहे आणि त्यामुळे झाडं पण उगत नाही आहेत नीट. त्यामुळे आम्ही फायनली ठरवलेलं आहे की आता हे कारल्याचं रोप आपण तोडून काढूयात. वाईट वाटतंय पण आम्ही काढत आहोत. काढा. अरे बापरे, खरंच लावताना किती आनंद असतो ना, तोडताना किती वाईट वाटते. मग आता काय करणार. पण फायनली आज तोडला. हो ना, तो किती वाढलाय. त्याने दुसऱ्या रोपांना झाडांना मिळत नाहीये ना पाहिजे ते. काय आहे? बघ मेहंदीची रोपं उगवलेत. मेहंदीच्या बिया टाकल्या होत्या ना. अच्छा, तू मेहंदीच्या बिया टाकलेल्या असते. हा, तर याचे रोपे उगून आलेत. वा वा वा, छान दिसतात हे मेहंदीचे. हा, आणि काय त्याच्यामुळे ते काहीच उगवना. वरून सगळं आलेत ना. इथं आला लावलाय. आले काय आलं तर काय आला उगून, पण ते त्याला अजिबात ऊनच भेटेना. ऊन भेटत नाही त्याला. त्यामुळे आता हे सगळं कट करून टाकते. आता हा तेजपत्ता कट करूया का. मला गारगीला रडते म्हणून चाललंय तिथं असं. असा मोकळा मोकळा वाटत असेल ना त्यांना. सुरुवाती देते थोडी काहीची दे का माझ्याकडे. काहीची देते. आता तुला माझं वाजलं सकाळी काढलं तोडून काढलं. हे बघ, खाली काढलं खा 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 खाऊन दाखव मला. खाऊन दाखव की. भाजी करायची म्हणा. अशी अशी कट करून. काय तोडते आई? काय तोडते? गारगू कारल्याचा वेल म्हण बघा तिकडून वेल्याला आलाय. हे कारलं वेला काढलंय तर कुठे कारलं? तिला नाही दिसलं का? मला पण नाही. खाली खाली आहे, खाली आहे, खाली आहे. अबे इथं कारलं. ते चाफ्याला पण फुलं काही ना ती सगळं झालं. अच्छा, हे म्हणते वाटतं. हा, चाफ्याच्या झाडावर वर वर तुझ्या हाताला नाही येणार. हा, बरोबर बरोबर, वर. हा, दाखव दाखव आईला, दाखव. कुठे आहे गारगू? दिसलं का? पडू नको मागे. अगं इथं तुझ्या पाठीमागे, तुझ्या डोक्यावर आहे. तुझ्या डोक्या. हा, दिसलं दिसलं, आता दिसलं. दिसलं का? घेऊ का मी काढून खाल्लं. थांबा थांबा वेलच घेत. वाकवा वाकवा एक मिनिट. हा थांबा थांबा. हा येतो. बाबू किती कडू काढले बघ. वाव बघ. होतं की काढलं त्याला? आहे ना हे बघ. तोड की.
बघू किती भेटली तुला कारली. वाव 3 सोमवारी तर येते तिथे 4 कारली. नाईस. आता चला मोकळाच करू एकदाशी. पुरा अगं वेल तोडला एका कारल्यापाशी काही आता. थँक्यू. हा तोडते पण सगळं. हे चेरीचं झाड आहे ना. हे नाही आवळा आहे तो. अच्छा चेरी तिकडे आहे. चेरी थी आहे. हा हा आता येणार आता हे चेरी आहे. चेरी खेळायला मोकळं झाला आहे का नाही. अगं पण ते बरोबर दिसतच नव्हतं अजिबात. लय गिचमिट दिसत खाली होतं. आल्यासारखं होतं. आता कसं मोकळं झालं. पोरं आपले गाडगे पण फिरतंय करतंय. नाही सावली परत सावली बघा किडा सगळी पानं खाऊन टाकतो. हे बघा कसं हलतं. पानं खातो का. हा सगळी पानं खातो नाही किडा. नक्की. म्हणून तर सगळी पानं गेली त्याची. काय करणार आहेस आता. आता ते तिकीट टाकून खत करायला इथे टाकते. मम्मी काय करते. ही गणपती विसर्जन केलं होतं ना त्याचं पाणी आहे. ते झाडांना टाकते. नाही की राहू दे आपण जेव्हा बाप्पाला गणपतीला विसर्जन केलं ना ते कापूर खाली गार्गी मातीचा होता ग म्हणून. उचल की नुसती हात लावतीये. तर त्या कारल्याच्या वेळेला एवढी कारली निघाली आणि इकडे बघा कसं असं निघालं. सगळं असं मोकळं झालं. आता कसं छान वाटायला लागलं.